प्रतीक्षा's कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रमंडळींनो, आज मी तुमच्यासाठी बनवले आहेत खूपच मऊ, रसाळ आणि घरगुती मावा गुलाबजाम. गरमागरम साखरेच्या पाकात भिजलेले आतून अगदी मऊ असे मावा गुलाबजाम कसे बनवायचे ही सविस्तर रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. बाजारासारखेच नाही तर त्याहूनही अगदी मस्त असे हे मऊ गुलाबजाम होतात. त्याच्यासाठी मी गीट्सचे गुलाबजाम पॅकेट घेतला आहे आणि मावा घेतला आहे. अर्धा किलो गुलाबजाम कसे बनवायचे ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका, तर शेवटपर्यंत बघा. एका परातीमध्ये मी सर्व हे पीठ काढून घेणार आहे. छान आपण हे मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये ज्या गुठळ्या असतात त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहे. सण उत्सवाला किंवा खास दिवशी बनवण्यासाठी परफेक्ट असे मऊ आणि रसाळ मावा गुलाबजाम आज आपण घरीच बनवणार आहोत. तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या. आता गुलाबजामचं पीठ फार हलक्या हाताने आपण मळून घेणार आहोत आणि पीठ मळताना मी दुधाचा वापर केला आहे. पीठ अजिबात आपण जास्त मळणार नाही आहे, फक्त आपल्याला ते मऊ करायचं आहे. हाताला चिटकणार नाही आणि फार कडक नाही, असं आपल्याला परफेक्ट कन्सिस्टन्सीचं पीठ मळून घ्यायचं आहे. हळूहळू आपण थोडं थोडं दूध टाकणार आहोत आणि हे पीठ छान एकजीव करून घेणार आहोत. हळूहळू मळल्यामुळे गुलाबजाम आतून छान मऊ होतात. आपल्याला असं पीठ मळायचं आहे की त्याला अजिबात क्रॅक आले नाही पाहिजे. थोडा थोडा आपण त्याच्यामध्ये आता मावा टाकून घेणार आहोत आणि छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळाल तितके गुलाबजाम खूप रसाळ बनतील. मावा घातल्यामुळे गुलाबजाम खूपच मऊ आणि रसाळ होतात. माव्यामुळे गुलाबजामला खास रिच टेस्ट येते. आता तुम्हाला गुलाबजाम खाण्यासाठी कोणत्याही स्टॉलवर जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरच्या घरी मिठाईवाल्यांसारखे स्वादिष्ट गुलाबजाम बनवू शकता. माव्यामुळे गुलाबजामला खास टेस्ट येते. मावा वापरल्यामुळे गुलाबजाम आतून अगदी सॉफ्ट बनतात. माव्यामुळे गुलाबजाम बाजारासारखे नाही तर त्याहूनही भारी होतात. घरगुती माव्यामुळे गुलाबजामची चव एकदम लाजवाब लागते. मावा असल्यामुळे गुलाबजामला नैसर्गिक गोडवा आणि मऊपणा येतो आणि एकदम परफेक्ट असे गुलाबजाम तयार होतात. आता आपण मावा घातला आहे, छान आपल्याला पुन्हा एकजीव करून घ्यायचा आहे. थोडंसं आपण दूध घालणार आहोत. पुन्हा छान आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. पीठ तुम्ही जास्त मळलं तर गुलाबजाम खूप कडक होतात. म्हणून गुलाबजाम करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. तर सर्वात पहिली चूक आहे ती पीठ जास्त मळू नका. फक्त सगळं एकत्र येईपर्यंतच पीठ मळा. दुसरी चूक टाळायची आहे ती म्हणजे दूध एकदम जास्त घालू नका. दूध जास्त झालं तर पीठ सैल होतं आणि आकार नीट राहत नाही. म्हणून नेहमी दूध काय करायचं आहे, थोडं थोडं घालायचं आहे. तिसरी चूक टाळायची आहे ती म्हणजे क्रॅक असलेले गोळे तळू नका. गोळ्यांवर जर भेगा असतील तर तळताना ते फुटतात आणि गोळे पूर्ण स्मूथ आपल्याला वळून घ्यायचे आहेत. थोडंसं मी हाताला साजूक तूप लावून पुन्हा छान गोळा पिठाचा मळून घेणार आहे. आणि तळताना गुलाबजाम काय करायचं आहे तर फार गरम तेलात किंवा तुपात गुलाबजाम टाकला तर लगेच रंग येतो आणि गुलाबजाम आतून कच्चे राहतात. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायची आहे की गुलाबजाम तळताना फक्त मंद आचेवरच तळायचे आहेत.
फार जास्त कमी आचेवरही तळू नका. खूप कमी आचेवर तळल्यास तेल किंवा तूप ते जास्त शोषून घेतात. या चुका तुम्ही टाळल्या तर तुमचे बाजारासारखे गुलाबजाम बनतील. म्हणून ह्या चुका तुम्ही जरूर टाळा. आणि जेव्हा आपण गुलाबजाम तळून घेतो तेव्हा गरम पाकातच आपल्याला ते टाकायचे आहेत. तेव्हाच ते गुलाबजाम पाक शोषून घेतात. पाक बनवताना फार घट्ट नको किंवा पातळही नको. एकदम मीडियम कन्सिस्टन्सीचा बनवायचा आहे. पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे कसा पाक योग्य पद्धतीचा केला पाहिजे. म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजिबात स्किप करू नका. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विना मूल्य आहे. तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही थोडा प्रेम आणि सपोर्ट द्या. तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे एक महाराष्ट्रातील मराठी मुलगी पुढे जाईल. छान आपण गोळे बनवून घेणार आहोत पिठाचे. अर्धा किलो पिठामध्ये माझे 80 गुलाबजाम झाले आहेत. याच्यापेक्षा तुम्ही छोटे साईजचे बनवले तर नक्कीच तुमचे 100 गुलाबजाम बनतील. आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व योग्य पद्धतीने कसे बनवायचे तेव्हाच ते बाजारासारखे बनतील अशी सोपी पद्धत दाखवली आहे. अशा प्रकारे मी सर्व गोळे बनवून घेतले आहेत. गोळ्याला एकही सुद्धा क्रॅक नाही. थोडंसं हाताला तूप लावून मी गोळे व्यवस्थित बनवून घेतले आहेत आणि माझे 80 गोळे झालेले आहेत. बाजारापेक्षा घरचे गुलाबजाम जास्तच भारी लागतात. घरच्या हाताने बनवलेले गुलाबजाम चवीला एकदम लाजवाब नसतात. आता मी कढईमध्ये साजूक तूप गरम करून घेतलं आहे. तूप गरम झाल्यानंतर फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जर हाय फ्लेमवर तळले तर वरून त्यांचा रंग बदलेल पण आतून गुलाबजाम कच्चे राहतील. म्हणून आपल्याला मीडियम फ्लेमवर गुलाबजाम छान तळून घ्यायचे आहेत. सतत आपल्याला ते ढवळून घ्यायचे आहेत, हलवत राहायचे आहेत, म्हणजे चारी बाजूनी व्यवस्थित गुलाबजाम शिजतील आणि गुलाबजामला एकसारखा रंग येईल. बाजारातले गुलाबजाम ठीकच असतात पण घरचे गुलाबजाम अगदी चविष्ट आणि खाण्याची मजा काही वेगळीच असते. घरचे गुलाबजाम मऊ, रसाळ आणि शुद्ध साहित्यामुळे अजूनच खास लागतात. म्हणून तुम्ही बाजारापेक्षा घरगुती गुलाबजाम एकदा नक्की ट्राय करा. घरच्या गुलाबजाममध्ये प्रेम आणि शुद्धपणा दोन्ही असतो. बाजारपेक्षा घरचे गुलाबजाम खाल्ल्यावर खूप समाधान मिळते आपल्याला. घरच्या घरी बनवलेले गुलाबजाम म्हणजे खरी घरची गोडी असते. अशा प्रकारे मी गुलाबजाम तळून घेतले आहेत. छान आपल्याला तूप निथळून ते काढून घ्यायचे आहेत. थोडे थोडे आपण करून पूर्ण गुलाबजाम तळून घेणार आहोत. लक्षात ठेवा, जेवढी तुमची तुपाची क्वांटिटी असेल तेवढेच तुम्ही गुलाबजाम तुपामध्ये टाका. जर तूप कमी आणि गुलाबजाम जास्त तुम्ही तळायला सोडले तर सर्व गुलाबजाम तुमचे फुटून जातील. म्हणून जेवढी तुपाची क्वांटिटी असेल, तेलाची क्वांटिटी असेल तेवढेच तुम्ही गुलाबजाम टाकून छान व्यवस्थित तळून घ्या. किती सुंदर असा रंग आला आहे गुलाबजामला, बघू शकता. मध्यम आचेवर हळूहळू रंग येऊ द्यायचा आहे गुलाबजामला. शांतपणे आपल्याला तळायचे आहेत. हलक्या हाताने तळून घेणार आहोत आपण. मस्त गुलाबजामचा गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत छान, म्हणजे जोपर्यंत खरपूस होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित ते तळून घ्यायचे आहेत. तळताना गुलाबजामचा तो सुगंध येतो ना, अप्रतिम. याच्यापेक्षा तुम्हाला जर काळे हवे असेल तर तुम्ही तळू शकता. अशा प्रकारे मी सर्व गुलाबजाम तळून घेतलेले आहेत. अर्धा किलोचे गुलाबजाम योग्य प्रमाणात कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवलं आहे. आणि किती छान आणि सुंदर गुलाबजाम तळून आपले झालेले आहेत. आता आपण करणार आहोत शेवटचा टप्पा, तो म्हणजे पाक. आपल्याला कोणत्याही तारेचा पाक बनवायचा नाही. ज्या
कपाने आपण पाणी घेणार आहोत त्याच कपाने आपल्याला साखर घ्यायची आहे. प्रमाण एकसंध ठेवा. गुलाबजाम खूप मऊ होतील, प्रमाण चुकणार नाही, म्हणून एकच कपाचं आपल्याला प्रमाण ठेवायचं आहे. आता 3 कप मी पाणी घेतलं आहे, तेवढ्याच प्रमाणात साखरसुद्धा घेतली आहे. छान आपण एकजीव करून पाक तयार करून घेणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये वेलचीसुद्धा टाकणार आहोत. वेलची टाकल्यामुळे छान पाकाला सुगंध येतो. गुलाबजाम खूप स्वादिष्ट बनतात. मस्त पाक आपला उकळला आहे, त्याच्यानंतर मी वेलची टाकून घेतली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटला जोडून राहा. छान आपला पाक उकळला आहे, बघू शकता. अशाच गरमागरम पाकामध्ये आपण तळून घेतलेले गुलाबजाम टाकणार आहोत. कोणत्याही तारेचा आपण पाक बनवला नाही, फक्त साखर विरघळून घेतलेली आहे. पाक बनवताना लक्षात ठेवायचं आहे, एकदम घट्ट किंवा पातळ पाक बनवायचा नाही. गुलाबजाम हा भारतात सर्वात जास्त आवडला जाणारा पारंपरिक गोड पदार्थ आहे. सण, उत्सव, लग्न समारंभ, पूजा किंवा एखादा खास दिवस असो, गुलाबजामशिवाय गोडाचा ताट अपूर्णच वाटतो. मऊसूत गोळे आणि गोड पाक यांची परफेक्ट जुळवणी प्रत्येकाच्या मनात घर करून जाते. गुलाबजाम प्रामुख्याने मावा किंवा खव्यापासून बनवले जातात. गरम पाकामध्ये मी ते गुलाबजाम भिजवून घेणार आहे. किती छान झालेत गुलाबजाम, बघू शकता. ही गुलाबजामची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. मस्त मऊ रसाळ गुलाबजाम खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही हे गरमागरमसुद्धा सर्व करू शकता किंवा थंड झाल्यावर सुद्धा सर्व करू शकता. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.